मला तुझ्याबद्दल सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत. मी तुझ्या आई वडिलांसमोर हा विषय मांडणार आहे. तू केलेले चॅट, तू टाकलेल्या स्टोऱ्या, आणि तुला महाराजांबद्दल किती नॉलेज आहे मला जाणून घ्यायचंय. त्यामुळे मी तुला समोर प्रश्न विचारले. फक्त प्रश्न नीट दे. आणि तुझे प्रश्न उत्तर सगळी झाली का मग आपण कुठे जायचं माहितीये? पोलीस स्टेशन. तू पाहिलं नसेल ना, तुला माहिती नसेल की आपण हे लाईव्ह वरती कोणालाही काही बोलतो तर हा किती मोठा गुन्हा असू शकतो हे तुला कल्पना नाही. त्या गुन्ह्याची तुला जाणीव असायला हवी ना बाळा. तर तुला मी तिकडे पण घेऊन जाणार आणि आपण तिकडे थोडा वेळ गप्पा मारूया, वडापाव खाऊया, चहा पिऊया, बरोबर ना? आणि दुसरी गोष्ट, माझे मित्र मला वेगळा मार्ग सांगत होते, पण मला असं वाटत नाही आपण वेगळ्या मार्गाने जावं. दुसरी गोष्ट, लिगल मार्गानेच कराव्या ना गोष्टी. दुसरी गोष्ट ही का हे जर आपण इग्नोर केलं तर ही गोष्ट अजून वाढत जाईल आणि हे कुठेतरी थांबावं म्हणून याच्यावर आम्ही. नाही, त्या मुलाबद्दल मला आधीपासून कंप्लेंट आहेत की तो जरा जास्त जातीवादी वगैरे करतो आणि समोर असं एवढं असं लेचपेच आहे एवढंच. म्हणजे आता संपल का नंतर संपल अशी परिस्थिती त्याची. अरे माहिती काय नाही, नॉलेज नाही, इतिहासाचं नॉलेज कमी आणि डायलॉग एवढे मारतात ना. काय रेकॉर्डिंग ऐकून श्रीमान. अरे त्याच्यात आम्ही त्याचं नाव घेतलंय कंटिन्यू. नाव घेतली कंटिन्यू नाव घेतले. नको मग ते आता तो राग आहे ना, नको दाबू. मग ते आता सांगितलं ना, मग ते मग मस्करी होऊन जाईल सगळं. मस्करी नाही, सिरियसली विषय काय विषय नाही. काय असेल ते भेटूनच करतो आम्ही सॉर्ट आउट.